बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची घोषणा झाली आहे. या घोषणेमध्ये बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील शिष्यवृत्ती वितरण संदर्भातील सगळ्यात मोठी आनंदाची आणि चिंता व्यक्त करण्यासाठी बातमी ही जाहीर झालेली आहे. या बातमीची जारी दिनांक 19 सप्टेंबर 2025 सकाळ सकाळी बरोबर 7 वाजताची ही बातमी आहे. यामध्ये बांधकाम कामगार शिष्यवृत्तीबद्दल सगळ्यात मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. आता सर्वप्रथम ही जी बातमी आहे, या बातमीचा प्रस्तावना असा देण्यात आलेला आहे, की महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते आणि यावर्षी शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे. आता तुम्हाला माहिती असेल, की जून 15 पासून हे जे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरायची प्रोसेस आहे, ती प्रोसेस चालू झालेली आहे आणि ज्या ज्या बांधकाम कामगारांनी जून 15 नंतर फॉर्म भरलेत अशांच्या बँक खात्यामध्ये किंवा त्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट होऊन त्या हजारो विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची कार्यवाही शासनाने हाती घेतलेली आहे. आता ज्यांनी ज्यांनी या जून 2025 मधील जून 15 या तारखेनंतर फॉर्म भरलेले नाहीत, त्यांनी कृपया करून लवकरात लवकर स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घ्या, की जेणेकरून आता लवकरच ही जी 2025-26 ची शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची तारीख आता ही संपणार आहे. त्यामुळे जे कोणी राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. यामुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबाचा जो शैक्षणिक भार आहे तो नक्कीच कमी होणार आहे. आता या ठिकाणी दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना मोठासा दिलासा मिळणार आहे. कारण कामगार योजनेअंतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 15 जून पासून ते ऑगस्टपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, ऑगस्ट एंडिंग म्हणू शकतो, म्हणजेच या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये फॉर्म भरले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची जी शिष्यवृत्ती आहे, मग ती ₹5,000 असो किंवा ती त्या ठिकाणी ₹60,000 किंवा MBBSला मिळत असणारी ₹1,00,000 शिष्यवृत्ती असो, संपूर्ण शिष्यवृत्ती दिवाळीच्या अगोदर खात्यात जमा होणार आहे. कारण मागील 3 महिने कामगार योजनेअंतर्गत अधिवेशन चालू होतं आणि ते अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याचा त्याचा निधी पाठवण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना आता खूप वेगाने त्यांची शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा करण्याचं कामकाज देखील चालू झालेलं आहे. सर्वप्रथम आता कोणाला शिष्यवृत्ती मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार किंवा कोणते विद्यार्थी असतील, या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थ्यांना अगोदर मिळणार की 12वीच्या विद्यार्थ्यांना अगोदर मिळणार की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अगोदर मिळणार, असा प्रश्न कामगारांना पडलेला असतो. आता ज्यांनी शिष्यवृत्ती अर्ज पूर्ण आणि वेळेत भरलेला आहे, म्हणजेच ज्या ज्या कामगारांनी आपला जो फॉर्म आहे त्यामध्ये सांगितलेली कागदपत्र असतील किंवा जी माहिती असेल ती संपूर्ण भरलेली असेल, त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे जून 15 पासून ते ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे आपण 30 किंवा 31 ऑगस्ट म्हणू शकतो, या दिवसांमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना सगळ्यात अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे ते कामगार असतील ज्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे की कामगार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं कामगार कार्ड, त्यानंतर शिक्षण प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचं मागील वर्षातील जो विद्यार्थी उत्तीर्ण झाला असेल त्याचं मार्कशीट, त्याचप्रमाणे कामगाराचं बँक पासबुक व आधार कार्ड योग्यरित्या जोडलेले असतील. आता जर तुम्ही बँक पासबुक आणि आधार कार्ड जर योग्यरित्या जोडलेलं असेल तरी देखील तुम्हाला थोडीशी या ठिकाणी चिंता व्यक्त करावी लागेल. कारण तुमच्या बँक पासबुकला तुमचा आधार कार्डचा नंबर हा 100% लिंक असायला पाहिजे. जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमच्या आधार आणि बँकची KYC केली नसेल तर लवकरात ती KYCची प्रोसेस करून घ्या, की जेणेकरून ज्यावेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये एक लास्ट स्टेप असते पेमेंट पाठवण्याची, त्या पेमेंट स्टेजला तुमच्या खात्याचा काही प्रॉब्लेम निघू नये आणि तुमची जी रक्कम असणार आहे ती वन टाईम कुठल्याही प्रकारची अडचण न येता तुमच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी तुम्ही KYC ही 100% केली पाहिजे. KYCचा अर्थ काय असतो, की क्नो, केचा अर्थ असतो क्नो, वायचा अर्थ असतो युअर आणि सीचा अर्थ असतो तो म्हणजे कस्टमर. म्हणजेच बँकेला त्या कस्टमर बद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे, त्यासाठी तुम्ही KYC करणं गरजेचं आहे. त्यानंतर पात्रता निकषामध्ये येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे जे जे विद्यार्थी शासन मान्य शाळा म्हणजे कोणती, तुम्ही प्रायव्हेटमध्ये असाल तरी चालेल, पण त्या शाळेला त्या कॉलेजला शासनाने प्राधान्य दिलेलं पाहिजे किंवा मान्यता दिलेली पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहात
पण तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं तुमचं ॲडमिशन या ठिकाणी सी-ई-टी सेल थ्रू झालेलं पाहिजे. जर तुमचं डोनेशनरित्या ॲडमिशन असेल, तर तुमचा थोडा विचार केला जाईल. तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार नाही. ज्यावेळेस जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सी-ई-टी सेलद्वारे गव्हर्नमेंट कोट्यातून ॲडमिशन झालेलं आहे, ते ॲडमिशन झाल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी डोनेशन भरलंय, त्यानंतर त्या डोनेशन भरलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. आता ज्यांचे अर्ज शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अप्रूव्ह स्थितीत आहेत. आता या ठिकाणी खूप जणांचे अर्ज ऑगस्ट किंवा जून नंतर पेंडिंगमध्ये असतील, काहींचे ॲक्सेप्टमध्ये असतील, पण बँक खात्यात रक्कम जमा नसेल. तर सगळ्यात अगोदर ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट आहेत त्यांचे पैसे पाठवले जातील. त्यानंतर पेंडिंग अर्ज ॲक्सेप्ट करण्यात येतील आणि ते पेंडिंग अर्ज ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्यांच्या देखील बँक खात्यामध्ये ज्याप्रमाणे ॲक्सेप्ट झाल्यांच्या फॉर्ममध्ये पैसे पाठवले होते तसेच त्यांच्या देखील खात्यात पाठवण्यात येतील. आता कोणाची शिष्यवृत्ती अद्याप प्रलंबित आहे, म्हणजेच कोणकोणते कागदपत्र आपण चुकीचे भरले आहेत किंवा असे कोणकोणते बांधकाम कामगार आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्येच राहणार, ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही. आता हे जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेअंतर्गतच महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले जातात. अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असले तरी काही अर्ज अपूर्ण असल्याने किंवा बँक खात्याची माहिती अचूक नसल्याने त्यांचे अर्ज पेंडिंग अवस्थेत राहिले आहेत. तसेच काही अर्ज मंजूर झाले असले तरी तांत्रिक कारणामुळे बँकेत रक्कम जमा होण्यास उशीर होत आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची यादी शासनाने वेगळी केली असून त्यांच्या या ठिकाणी शिष्यवृत्ती दिवाळीपूर्व दुसऱ्या टप्प्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांचे फॉर्म किंवा ज्यांनी कागदपत्र चुकीचे भरले आहेत त्यांचे फॉर्म हे पेंडिंगच राहतील किंवा ते चुकून ॲक्सेप्ट झालेले असतील. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्ममध्ये ज्यांचे ॲक्सेप्ट होऊन ज्यांना दिवाळीच्या अगोदर पैसे मिळतील, त्यानंतर या कामगारांचा विचार केला जाईल आणि यांची जी रक्कम आहे ती मिळण्यासाठी दिवाळीनंतरचा कालावधी उजळू शकतो, असं आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते लाभार्थी असतील ज्यांना या दिवाळीच्या सणा अगोदर त्यांची स्कॉलरशिपची रक्कम बँक खात्यात जमा होईल, ते आता आपण जाणून घेऊया. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 16 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्यांची जी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा मिळणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांना MMS द्वारे शिष्यवृत्ती जमा झाल्याची माहिती देखील दिली आहे. ज्यांना असा मेसेज आला आहे त्यांनी आपल्या बँक खात्याची शिल्लक त्वरित तपासावी. म्हणजेच यांचं म्हणणं आहे की कामगारांना सर्वात अगोदर मेसेज पाठवला जाईल की त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी पुढील मंडळाकडे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. असा अधिकृत तुम्हाला मेसेज BOC या वेबसाईट किंवा या नावाने येणार आहे आणि हा मेसेज आल्यानंतर सगळ्यांनी चिंता सोडून द्यायची, कारण पुढील 15 ते 21 दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची रक्कम जमा होणार आहे. आता दुसरा टप्पा कोणता असणार आहे? आता या दुसऱ्या टप्प्यातील कामगारांचं वितरण हे दिवाळीनंतर होऊ शकतं, कारण पहिल्या टप्प्यामध्ये जे कामगार ॲक्सेप्ट होणार आहेत किंवा जे यासाठी लाभार्थी आहेत त्यांना दिवाळीच्या अगोदर हा लाभ मिळणार आहे. आता ज्यांची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील वाटपात दिवाळीपूर्वी नक्कीच रक्कम जमा होईल. म्हणजे सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना दिवाळी अगोदर लाभ मिळेल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना किंवा कामगारांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल. असा स्पष्ट निर्णय शासनाने घेतलेला असून शासनाने या संदर्भात सर्व जिल्हा कार्यालयांना आदेश दिले असून अर्ज तपासणीची जी गती आहे ती देखील वाढवण्याला सांगितलेले आहे की जेणेकरून दिवाळीच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी वचन दिलेले आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची रक्कम जमा होईल अशांना 100% मिळेल. आता या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी तुमची स्कॉलरशिप असते त्या स्कॉलरशिपसाठी आपल्या शासनाचा काय संदेश आहे या ठिकाणी आपण तो पाहणार आहोत. मुख्यमंत्री कामगार कल्याण खात्याने जाहीर केले आहे की शिक्षणाच उज्ज्वल भविष्यासाठीचा पाया आहे आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे ते शासन उचलत आहे आणि हीच खरी दिवाळी भेट त्यांच्यासाठी असणार आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा आणि कुटुंबाला देखील आर्थिक आधार मिळावा, हेच या योजनेचे मुख्य कारण आहे.
आता या योजनेचा निकष काय पाहायला मिळतोय, की 19 सप्टेंबर पासून शिष्यवृत्तीचे थेट खात्यात वाटप सुरू झाले आहे आणि विद्यार्थ्यांना आधीच रक्कम मिळाली असून उर्वरित लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी दुसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज, बँक तपशील आणि अधिकृत पोर्टलवरतील जी स्थिती असणार आहे किंवा जे स्टेटस असणार आहे ते नियमितपणे तपासत राहणे अत्यंत गरजेचं आहे, असं आपल्या महाराष्ट्र शासनाचं कामगारांना आणि बाकी विद्यार्थ्यांना म्हणणं आहे. आता या योजनेअंतर्गत खरंच तुम्हाला शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे की नाही, या संदर्भातील तुमचं काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचे राहिलेले प्रश्न देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.